पहिला दिवस धर्मवीर चषक आणि सोमवार दिनांक 9 डिसेंबरचे लॉर्ड्स आणि उद्घाटनीय सामना आपल्याला पाहायला मिळेल. श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ असणार आहे. उद्घाटनीय सामना पहिलीच लढत कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी. क्या बात आहे. कोंडेरी विपक्ष कोंडेरी ही पहिलीच लढत आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर पुढील आपण पाहूया सामने कशा प्रकारे असतील. दुसरी मॅच असेल सोमवार दिनांक 9 डिसेंबर. पहिला दिवस वावेघर आणि वावेघर बरोबर आहे वावेघरच्या विरुद्ध जगदीश यांचा ओझरली ब संघ आपल्याला पाहायला मिळेल. वावेघर विपक्ष ओझरली ब. त्यानंतर पुढची लढत आपण पाहूया. पुढची लढत आपण पाहतोय पहिल्या दिवसातली पुढची लढत असेल ओम साई वासुंद्रे विरुद्ध रुंदे या दोन संघांमध्ये पुढची लढत असेल. आपण लॉर्ड्स पाहतोय मित्रांनो 9 डिसेंबर अर्थातच सोमवार दिवस क्रमांक पहिला धर्मवीर चषकाचा आणि लॉर्ड्स आहेत पहिल्या दिवसातले. नैतिक स्पोर्ट्स कोंडेरी कोंडेरीचे जे तिन्ही संघ मला वाटतं पहिल्याच दिवसात खेळतील आणि त्यांच्या विरुद्ध मोहिली नैतिक स्पोर्ट्स कोंडेरी विरुद्ध मोहिली अशी पुढची लढत आणि पहिल्या दिवसातली शेवटची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या दिवसातली शेवटची लढत असणार आहे गावदेवी ओझरली बनाम ऋतिक सांगोडे ऋतिक यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या दिवसातल्या लढती पुन्हा एकदा सांगतोय. पहिली मॅच श्रीराम कोंडेरी बनाम कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी. त्यानंतर वावेघर विरुद्ध ओझरली ब. ओमसाई वासुंद्री विरुद्ध रुंदे. त्यानंतर नैतिक स्पोर्ट्स कोंडेरी त्यांच्या विरुद्ध मोहिली आणि त्यानंतर गावदेवी ओझरली विरुद्ध सांगोडे अशा या लढती पहिल्या दिवसातल्या. त्यानंतर दिवस क्रमांक दुसरा मंगळवार 10 डिसेंबरच्या या लढती असतील. 10 डिसेंबरची पहिली लढत आई गावदेवी वडवली आणि आई गावदेवी वडवली विरुद्ध डोहाळे. आई गावदेवी वडवली विरुद्ध डोहाळे ही पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या दिवसातली. त्यानंतर दुसऱ्या दिवसातली दुसरी लढत आपण पाहणार आहोत तावरीपाडा आणि तावरीपाडा विरुद्ध दहागाव. दुसरी लढत 10 तारखेचे लॉट्स मित्रांनो आपण पाहतो. दुसऱ्या दिवसाचे लॉट्स आहेत आणि दुसऱ्या दिवसाची दुसरी लढत तावरीपाडा विरुद्ध दहागाव. तिसरी मॅच योगेश 11 आमने विरुद्ध सापे. क्या बात आहे. तिसरी मॅच देखील चांगली असणार आहे. सापे विरुद्ध योगेश 11 आमने ही तिसरी लढत. त्यानंतर चौथी लढत आपल्याला पाहायला मिळेल दिवस क्रमांक दुसरा आणि चौथी लढत वाडेगर ब आणि त्यांच्या विरोधात आमने स्पोर्ट्स आमने अ विरुद्ध वाडेगर ब ही पुढची लढत आणि शेवटची लढत दुसऱ्या दिवसातली आपण पाहणार आहोत 10 डिसेंबर अर्थातच मंगळवार दुसरा दिवस आणि शेवटची लढत वडवली विकी यांचा संघ आणि देवरुंग. विकी यांचा वडवली आणि देवरुंग. त्यानंतर तिसऱ्या दिवसातल्या लढती आपण पाहणार आहोत 11 डिसेंबर आणि बुधवारच्या लढती पुढील प्रमाणे असतील. चला मॅच स्टार्ट ठेवा. एका बाजूला मॅच सुरू राहील. अंपायर्स मॅच सुरू ठेवा. तिसऱ्या दिवसातली पहिली मॅच मुरबाड देवगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये एमपी बल्ल्यानी विरुद्ध देवगाव मुरबाड देवगाव टायगर्स. ही ऍडजस्टमेंट आहे. जी पहिली मॅच आहे ती चौथी मॅच असेल. ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. मारळ विरुद्ध जय मल्हार टिटवाळा. मारळ विरुद्ध जय मल्हार टिटवाळा. मॅच एका बाजूला सुरू राहील आणि एका बाजूला आपण या स्पर्धेचे लॉट्स कव्हर करतोय. 2 अँगल वरून तेजस भोईर आपल्याला दाखवतील. साई एंटरप्राइजेस टिटवाळा आणि विरुद्ध आरबी वरप. पुढची लढत साई एंटरप्राइजेस टिटवाळा आणि आरबी वरप. त्यानंतर जेपीपी मांडा त्यांच्या विरुद्ध किरवली. जेपीपी मांडा आणि त्यांच्या विरुद्ध किरवली. आणि शेवटची अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल ते अर्थातच
भूमी 11 मांडा आणि त्यांच्या विरोधामध्ये जय बोरशेती आटाळी, जय बोरशेदेव आटाळी, जय बोरशेदेव आटाळी. आणि ऍडजस्टमेंट जी मॅच आम्ही सांगितली पहिली MP बल्ल्यानी विरुद्ध देवगाव ती मॅच चौथी खेळवली जाईल, पण पहिली मॅच मारळ विरुद्ध जय मल्हार टिटवाळा असेल. लॉर्ड्स मध्ये लक्ष द्या, पहिली मॅच मारळ विरुद्ध जय मल्हार टिटवाळा असेल आणि देवगाव विरुद्ध MP बल्ल्यानी चौथी खेळवली जाईल. येस नाना, शेवटच्या दिवसातल्या लढती आपण कंप्लीट करणार आहोत. फायनल डे अंतिम दिवसातल्या लढती असतील. पहिली मॅच वडूनवगर 12 डिसेंबर गुरुवार धर्मवीर चषकाचा अंतिम दिवस. पहिली मॅच वडूनवगर बनाम सरवली. क्या बात आहे. वडूनवगर आणि सरवली भिवंडीतील हे दोन संघ या स्पर्धेच्या निमित्ताने एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर गोटेगर ब आणि त्यांच्या विरोधामध्ये दिवा ब ही मॅच शेवटची असणार आहे. खर तर अंतिम दिवसाचे लॉट्स आपण पाहतोय. गोटेगर ब आणि दिवा ब ही शेवटची मॅच असेल. कुकसे आणि कुकसे या संघाविरुद्ध आपण पाहणार आहोत पुढची लढत. राय विरुद्ध कुकसे दुसरी मॅच असेल. पहिली मॅच वडूनवगर विरुद्ध सरवली, त्यानंतर कुकसे विपक्ष राय, त्यानंतर नांदिवली आणि सिंग 11 बल्ल्यानी. लास्टच्या दिवसाच्या लढती बघा, वडूनवगर सरवली, त्यानंतर कुकसे राय, त्यानंतर सिंग बल्ल्यानी आणि नांदिवली आणि त्यानंतर गोटेगर ब आणि दिवा ब अशा शेवटच्या दिवसातल्या देखील लढती असतील. आणि अशा प्रकारे नैतिक स्पोर्ट्स कोंडेरी धर्मवीर चषक 2024 चे लॉट्स आपण इथे पाडलेले आहेत. योग्य तो वेळ आणि योग्य ती माहिती इतर ती तुमच्यापर्यंत नक्कीच मॅनेजमेंट टीम पोहोचवेल. त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार.